पावसाळा म्हटलं की मक्याचं कणीस किंवा बुट्टा स्वीट कॉर्न आलंच। पावसाळा आणि स्वीट कॉर्न हे समीकरणच अफलातून आहे। पाऊस पडू लागल्यावर गरमागरम भजी खावीशी वाटतात। मस्त वापरणारा मसालेदार चहा प्यावासा वाटतो। तसेच गरमागरम मका बुट्टा किंवा मक्याचं कणीस खावेसे वाटते। तर आज आपण स्वीट कॉर्न पासून स्वीट कॉर्न चाट बनवणार आहोत। अतिशय साधी सोपी रेसिपी आहे, पटकन होते। तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 स्वीट कॉर्न घेतलेले आहेत। त्यातील एका स्वीट कॉर्न पासून आपण स्वीट कॉर्न चाट बनवणार आहोत। त्याचे वरचं कवर काढून घेतलं आणि व्यवस्थित धुवून घेतलं, म्हणजे ज्याच्यात जे धागे असतात ते निघून जातात। आणि अशा प्रकारे मध्ये कट करून घ्यायचं, मध्ये तोडून घेतलं आणि असं तोडून घेतल्यामुळे त्याचे दाणे काढणं एकदम सोपं जातं। व्हिडिओमध्ये पाहत असाल की एका वेळी मी 5-5, 6-6 दाणे काढते मक्याचे, तर पटकन होतं। ही आयडिया तुम्ही वापरा। बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा आपण मक्याचं कणीस सोलतो त्यावेळेला ते दाणे फुटतात आणि कणीस व्यवस्थित सोललं जात आणि मग आपल्याला हे काम किचकट वाटतं। तर अशा प्रकारे जर तुम्ही मक्याचे दाणे काढले ना तर एकदम इझी होतात। एकाच वेळी पहा कितीतरी दाणे निघतात आणि अगदी पटकन मक्याचं कणीस सोलून होतं। त्याच प्रकारे एका मक्याच्या कणसाचे दाणे काढून घेतलेले आहेत, म्हणजे स्वीट कॉर्न काढून घेतलेले आहेत। अगदी 2 मिनिटातच सोलून झालं आणि अशा प्रकारे एका बाउलमध्ये मक्याचे दाणे काढून घेतले। मध्यम गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये हळद मीठ आणि स्वीट कॉर्न टाकले। 2 मिनिट स्वीट कॉर्न शिजवून घेतले। अगदी पटकन शिजवून होतात, फार वेळ शिजवायची गरज नाही। आणि असं हाताने चेक करून पाहिलं तर अगदी छान शिजलेलं आहे। मग एका स्ट्रेनरवरती स्वीट कॉर्न काढून घेतले, पाणी पूर्णपणे नितळून घेतलं। 1 मिनिटभर स्ट्रेनरमध्येच ठेवलं, त्यामुळे पाणी पूर्णपणे नितळलं जातं। पुन्हा त्याच बाउलमध्ये स्वीट कॉर्न काढून घेतले। आता या स्वीट कॉर्न पासून आपण चाट बनवूया। अतिशय चटपटीत लागतो। अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा काळं मीठ असं पावडर स्वरूपात मिळतं। आणि हे नसेल तर तुमच्याकडे काळं मीठ असेल तर त्याची पावडर करून टाकायची। पाव चमचा जाडसर मिरची पावडर टाकली। पाव चमचा एव्हरेस्टचा चाट मसाला टाकला आणि आणखी चटपटीत होण्यासाठी अर्धा लिंबू आहे ते पिळून टाकलं। चमच्याने मिश्रण ढवळलं आणि 1 चमचा साजूक तूप टाकलं। तुमच्याकडे जर बटर असेल तर बटरही वापरू शकता, पण माझ्याकडे तूप होतं तर मी साजूक तूप टाकलं। मिश्रण टॉस करून घेतलं आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली। तुम्हाला तूप किंवा बटर नको असेल तर स्किप करू शकता। तर मस्त असे स्वीट कॉर्न चाट तयार आहे। असंही खाऊ शकता किंवा मी असे छोट्याशा ग्लासमध्ये स्वीट कॉर्न चाट काढून घेतले, वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि वरती लिंबाची फोड ठेवली। अशा प्रकारे चटपटीत असा चाट तयार झालेला आहे। आणि मस्त पाऊस पडत असतो आणि गरमागरम स्वीट कॉर्न चाट खात पावसाचा आनंद घ्या। रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।